थकून माकून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू दिसावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप दिसावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता फांदीला पकडावं, फांदीचं मोहळ उठावं आणि मधाचा थेंब तोंडात येऊन पडावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. मी तनया गव्हाणे आपणासमोर विषय मांडतीये, कर्तव्य दक्ष नीतिमत्त श्रेष्ठ राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हाही एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. याच भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात केवळ मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीचा कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. त्यांच्या मातेचं नाव जिजाई तर पित्याचं नाव शहाजी भोसले. दिल्लीपतीच्या नरडीचा घोड घेणारे राजे आम्हाला शिवरूपात दिसतात. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, माझ्या देशात शिववांसारखा युवा पाहिजे, माझ्या देशात शिववांसारखा युवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते, पण महाराजांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, पण त्यांनी न्यायाची बाजू सोडली नाही. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो आम्ही किती कोणाची इच्छागिरीदारी. युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांचा हात पकडणं त्या काळी कोणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळी जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात देखील नव्हतं. जे सिंहासन झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी प्रत्यक्षात 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्याची केलेली कूटनीती, आग्रहाहून सुटका करण्यासाठी आजरपणाचे केलेले नाटक ही महाराजांची युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत. महाराजांचा मावळा बाजीप्रभू देशपांडे या सेनापतीचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, लढले यात नवल कसले घडले, धडा वेगळे शीर झाल्यावर नुसते धडही लढले, मुरारबाजी म्हणती तयांना अमर कथा ही त्यांची, पहा चाळूनी पाण्या आमुच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाण्या आमुच्या इतिहासाची. महाराजांचा एक मावळा समोरच्या 10 शत्रूंना भारी पडत होता. अशी बलदंड ताकदीची आणि शक्तीची माणसं याच मातीत आमच्या राजाने तयार केली. समोरच्याला घाम फुटेल, त्याच्या रक्ताची लाहीलाही होईल असा होता आमचा छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या गर्वानं सह्याद्री छाती काढू लागला. 325 वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी देहत्याग केला, पण त्यांचा कीर्तिरूपी देह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात अजूनही तेजाने तळपतो आणि सुगंधाने दरवळतो आहे. तुम्ही माझ्या शब्दरूपी सुमनांची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद देते. माझ्या भाषणाला इथंच पूर्णविराम देते आणि या व्यासपीठाची रजा घेते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.